नमस्कार सगळ्यांना. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण काय नवीन पाहणार आहोत पदार्थ. तर चला, इथे मी घेतल्या आहे मिरच्या 7-8-10 घेतलेल्या आहे. इथे लसूण सोलून घेतलेलं आहे. इथे मी डाळीचं पीठ भिजवून घेत आहे. कशा प्रकारे भिजवणार आहे बघू आपण. इथे कांदे घेतलेले आहेत. कांदे बारीक चिरून घ्यायचे. नंतर हे जे डाळीचं पीठ आहे ते छान गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. त्यातल्या बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायच्या. त्यात हळद टाकायची आणि सर्व गुठळ्या फुटल्या गेल्या पाहिजे असं झालं पाहिजे. आणि ही थाळी महाराष्ट्रीयन थाळी आहे आणि ही सगळ्यांना आवडती. आणि कुठे गेलं किंवा घरात भाजी नसेल तर ही भाजी आपण नेहमी करतो आणि घरातील लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही थाळी आहे. इथे मी पॅन ठेवला, तेल टाकलं आणि त्यामध्ये जिरे तडतडू दिले अशा प्रकारे. आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी मिरची आणि लसूण वाटण करून घेतलं अबडधोबड, ते टाकून दिलं आणि ते छान तेलात परतू द्यायचं. ही थाळी हॉटेलमध्ये गेला तरी तुम्ही मागवता आणि आवडीने खाता. घरी केलं तरी ही पदार्थ संपणारच आहे आणि सगळ्यांना घरातील लहान मोठ्यांना आवडणाराच हा पदार्थ आहे. ही थाळी सगळ्यांनाच आवडणार आहे. इथे कांदा कापून घेतला आपण बारीक असा आणि त्या मिरची, लसूण, जिरं, तेल यामध्ये टाकून दिला आणि छान असा फ्राय होऊन दिला. बघू शकता अशा प्रकारे आपण छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि ही महाराष्ट्रीयन थाळी आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवलं तर सगळ्यांना आवडेल आणि सगळे आवडीने खातील, घरातील लहान मोठे सगळे. आणि त्यात मीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे आपण. आणि हे छान असं परतून द्यायचं जेणेकरून त्याला ब्राउनिश असा कलर आला पाहिजे. पूर्ण कांदा असा भाजला गेला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण बघा कांद्याची क्वांटिटी किती कमी झालेली आहे परतून. आणि मिरची, लसूण, कांदा, मीठ, जिरे, तेल हे सगळं मिक्स झालेलं आहे चांगल्या प्रकारे. हे सगळं झाल्यावर आपण याच्यात ते डाळीचं पिठाचं जे आहे ते टाकून दिलेलं आहे. डाळीच्या पिठात आपण फक्त हळद टाकली होती. आणि अशा प्रकारे आपण हे पळीने हलवून घेऊया. बघा अशा प्रकारे सतत हलवत राहायचं जेणेकरून ह्या पिठल्याच्या आपल्या गुठळ्या तयार होणार नाही. आणि कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून ह्या गाठी तयार होणार नाही. आणि ही पिठलं खूप चवीला छान लागतं. इथे मी पोळ्या करून घेतलेल्या आहे. लहान मुलांना भाकरी आवडत नाही तर पोळी करून घेतलेली आहे मी. तर अशा प्रकारे इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ मळून घेतलं आहे छान प्रकारे. छान मळलं, कोमट पाण्यात मळलं की भाकरी छान होती आपली. आणि हे बघू शकता अशा प्रकारे मळू घ्यायचं. आणि मी ते भाकरी थापत आहे. तुम्हाला सगळ्यांना हे थाळी आवडणारी आहे आणि सगळे हे आवडीने खातात, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, आजी आजोबांपासून नातवांपर्यंत. अशा प्रकारे मी भाकरी केलेली आहे. आणि ही बाजरीची भाकरी शरीरासाठी खूप उपयुक्त असते आणि चांगली असते. तुम्ही आवडीने खाल, जरूर करा अशा प्रकारे ही थाली ट्राय. आणि ही महाराष्ट्रातील फेमस थाळी आहे
आणि सगळ्या जणांना आवडणारी आहे. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे. इथे पिठलं देखील अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे. बघा, त्यात आपण कोथिंबीर टाकली आहे. अशा प्रकारे मी भाकरी, कांदा, काकडी, टमॅटो, कांदा, लिंबू, इथे खोबऱ्याची चटणी, पिठलं अशी डिश तयार केलेली आहे. या खायला खूप सुंदर अशी डिश आहे आणि ही डिश सगळ्यांना आवडणारी आहे. तुम्ही पोट भरून खाताल. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.